एक टाइम टेबलमध्ये असा पाठ बघायचं की ना माइंडमध्ये 2-3 रुपये नुसतं रीडिंग करायचं, नुसतं असं रीडिंग करायचं तर आठवत राहायचं. एक्झाम्पल, अँझायटी जनरली कॉजेस, नुसतं वाचत राहायचं. नंतर मिनिंग काढायचं की कॉजेस म्हणजे काय असतं त्यामध्ये, आणि स्वतःच्या आधी आपलं शिक्षण कसं आहे तसं त्याला थोडंसं इंटरप्रिटेशन करायचं. त्याच्यानंतर मेन बुक्समधून बघायचं नेमकं काय त्या गोष्टीचा अर्थ. Confinement during anxiety generally confinement during confinement तो सांगता तुम्ही आतापर्यंत मला माहिती आहे रेपर्टरी आपला दूर तसं पण नाही. ते रेपर्टरी टच का करत नाही की काही इथे काय असे शब्द आहेत की चॅलेंजेस नाही. पेशंट एवढा छटकात बोलतो पण त्याला उचलताना डेप्थ बघणं जरुरी आहे. शिकवणं सोपं आहे, डेप्थ बघणं फार जरुरी आहे. प्रॅक्टिकल पार्ट आहे, पूर्णपणे प्रॅक्टिकल पार्ट आहे रेपर्टरी. हां, कोणी काढा अर्थाने सांगा म्हणतात 2-3 सांगून पटकन आपण पुढे जाऊ. एकदम करेक्ट सांगितलं. म्हणजे एक अशी अवस्था की जिथं आहे ना तुम्हाला सूर्य बघायला मिळेल ना, चंद्र बघायला मिळेल ना, काहीच नाही, बंद अवस्था. म्हणजे एक ऐसा सिचुएशन या एक ऐसी पोजीशन जिसके अंदर उसको कुछ भी मतलब अभी होप छोड़ दो. होप कब है? थोड़ा सा तुम्हें लाइट दिख रहा है ना तो होप है. इसलिए मैं डिजायर फॉर लाइट इसको मैं सबसे लास्ट कि क्या है कन्फ्यूजन. म्हणजे चिंता आणि त्याच्यासोबत बंदिस्त अवस्था. पूर्ण क्यूब्रम मध्ये एवढं स्पाझम बघा का, क्यूब्रम मेडिसिन आहे, एकच मेडिसिन आहे आणि सगळं जास्त स्पाझमोडिक कंडिशन देणारी कोणती मेडिसिन आहे? कॉपर क्यूब्रम. म्हणजे आपण तो जायबंदी झाला पाहिजे. म्हणजे काय झालं त्यामुळे म्हणून की याची डेप्थ नाही करणार लवकर तरी सांगतोय. पण त्याच्यावरचं घ्या कंडिशन अबाउट, हे तरी सोपं आहे आणि खूप फेमस. आता आपण एंडोक्राइन जाणारच आहे, तिथे एंडोक्राइन जास्त कामाला येते आणि फर्स्ट चॉईस मेडिसिन आहे अँझायटी जनरली कंडिशन अबाउट हर. दोनच मेडिसिन आर्सेनिक अँड स्पॉन्जिया. कंडिशन अबाउट हर, कंडिशन हा शब्द आहे ना, डिसीज काही असू द्या ना, कंडिशन अबाउट हर. आमच्या एक थायरॉइडचा पेशंट चालू आहे, त्याला स्पॉन्जिया चालू आहे, कंडिशन अबाउट हर. म्हणजे चांगली गाठ एकदम हळूहळू रिड्यूस पाहिजे. स्पॉन्जला का मेडिसिन द्यायचं, कसं द्यायचं एंडोक्राइन मध्ये तुम्ही म्हणतो हे खूप खूप आर्सेनिकला भरपूर आहे. तुम्ही स्पॉन्जसाठी मेडिसिन येतं ना तसं पूर्ण बॉडीला काहीच नाही, फक्त एवढं गायडर आहे ना तेवढंच. म्हणून कंडिशन म्हणजे की मल्टिपल येत नाही शब्द. पण एकदा पर्टिक्युलर तुमच्या शब्दाचा अर्थ काढा पाहिजे की कंडिशन आली तो शब्द येतो आणि त्या कंडिशन पुढे माहित नसतं आपल्याला एक्झॅक्टली काय असणार अँझायटी. इथले सगळे शब्द आहेत ना, तुम्ही नीट वाचायला लागला तुम्हाला प्रत्येकाचा अर्थ आहे त्या अँझायटीमुळे सगळं बदलून जातं. एक्झाम्पल म्हणून चांगलं सांगतात सर एकच चित्र आहे कायची, त्या तुम्हाला बुक करा. चला डोंगरी हा नाही इथं शकता.
ये देखो कितना बड़ा और कितना 35 मेडिसिन वाचलं तरी मला वाटतं ते यूज करत नाही त्याच्याऐवजी अशी यूज करतात की बस शुअर शॉट. तर मला जेव्हा जेव्हा आहे ना हे 8 म्हणजे एक शब्द मी फक्त सांगितलं मला त्याच्यातून मुक्ती हा शब्द सांगितला. हा शब्द आहे ना वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रिलिजियसमध्ये वापरला जातो. इतकं छान वापरलं जातं ते की साल्वेशन शब्द कसं आहे बघ SALVATI साल्वेशनचा अर्थ मुक्ती मोक्ष म्हणजे काय जी काही झंझट आहे ना ती समजायची. आणि मोक्ष कुठं म्हणतो सरांनी आम्हाला मोक्ष शिकवल्याचा त्याचे ना सगळ्या रिलिजियसमध्ये वेगवेगळे मिनिंग चालू शकते. आणि हिंदी म्हणजे प्रत्येक गोष्टी लँग्वेजमध्ये बोलतात इतकं पटकन बोलत ना ते रोज की झंड असेल कब छुटकारा मिळतो मागून छुटकारा अबंडंट नाही हा त्याच्या आधीच ते पाहिजे छुटकारा आणि त्याच्यानंतर मग अबंडंट. म्हणून कोण कोणाला फॉलो करतं हेच माहित नाही रोगी इतके लवकर बदलतात. म्हणून मी तुम्हाला सांगत असतो तुम्ही ना रुब्रिक घेताना थीम काय तुम्ही प्रश्न विचारा त्यांनी सांगितलं ना तुम्हाला कळालं की हे ह्या प्रॉब्लेम मधून मला सुटायचं बाहेर पडायनंतर काय करणार बघा मी किती वेळेस क्वेश्चन विचारला पण तुम्हाला कळालं त्या सॉल्व्हेशन साठी क्वेश्चन विचारला ते 1000 वेळेस सांगते तो प्रॉब्लेम ऐसा छोड़ाना ये ऐसा छोड़ाना ये जब कम नहीं होगा तब क्या होगा फिर तुम त्याला प्रश्न विचारला ह्याच्यातून मुक्त झाले चला तुम्ही काय करणार काही नाही एम्प्टी माइंड. ते दोनच रुब्रिक तयार होतात. एक तर त्या प्रॉब्लेम पासून सुटका पाहिजे आपण त्याच्यानंतर सुद्धा तुमच्याकडे काही नाही. तुम्ही खूप वेळेस या रुब्रिकचा ना हे अशा रुब्रिकचा अभ्यास जास्त हे ना खूप फास्ट होतं. म्हणजे पेशंटनी एक कंडिशन घेऊन आलेलंच आहे प्रॉब्लेम आणि त्याला त्याला ना सॉल्व्हेशन पाहिजे ती गोष्ट नको आता आम्ही सांगतो ना एक फार लवकर फेक डिस्टर्ब करायला पहिला शब्द जो आहे ना तो स्वरामधला गाव संशय पहिलं स्वतःवरचा लक्षात ठेवा कधी फेक दूर होतो ना स्वतःवरचा आधी आम्ही तुला खूप वेळ सांगितलं लोक जेव्हा फेक थोडं जर स्वतःला डिस्टर्ब झालं ना स्वतःहून डिस्टर्ब झाले त्यांचे थाईज लोअर एक्स्ट्रीमिटीज आणि दुसऱ्या वरचा फेक डिस्टर्ब झाला ते मग अप्पर बॉडी फार मस्त एकदम काही ह्याच्यामध्ये ना कॅल्क्युलेशन करायची गरज खूप छान छान कारण सांगतो. कोणी तर ऑरम लॅकेसिस लिलियम बघा कोणती मेडिसिन नाही हे सांग थर्डची कोणती मेडिसिन त्याच्यामध्ये इनपुट नाही. अँझायटी जनरली सॉल्व्हेशन आपण म्हणजे एक जण असं म्हणू शकतो पण नोकरी सोडण्याची जॉब रिलेटेड काही अर्थ काढा सॉल्व्हेशन अबाउट फेथ बघून घ्या हे रुब्रिक तर काय म्हणजे एक्सप्लेन करण्यासारखं आहे. अँझायटी त्याच्यानंतर कशाबद्दल अबाउट फेथ अबाउट लॉस ऑफ हिज बघा किती ॲक्युट काय एवढं सडन पोटामुळे गोळा येतो अशा गोष्टी. मग नक्सोमिका स्टॅग अँड सल्फर नक्सोमिका आणि सल्फर या दोन मेडिसिन ना पूर्ण रेपटेशन माइंडचं रेपटेशन पूर्ण रुब्रिक घेऊन केलं समजा तर तुमच्या पुढे ना 3च मेडिसिन आहेत त्यापैकी 2 मेडिसिन आहेत नक्सोमिका आणि सल्फर म्हणजे याचा अर्थ तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये एक सल्फर अल्टरनेटिव्ह नक्सोमिका असे प्रॅक्टिस करणारे विदर्भात कोणी आहे त्यांच्यासाठी गिफ्ट आहे. विदर्भामध्ये 2 मेडिसिन सुरुवात केली जाते आणि थोडं वर्षा साईडला गेलं वर्षा साईडला म्हणजे दिल्ली साईडला की तिथं 4 मेडिसिन पहिल्या पिरियडमध्ये यूज केलं. पहिल्या आठवड्यात कल्किराफॉस दुसऱ्या आठवड्यात नक्सोमिका तिसऱ्या आठवड्यात सेपिया आणि सल्फर संपला युअर पेशंट कारण का मॅक्सिमम रुब्रिक कव्हर करायचे. ओबेसिटी सारखं आहे दिल्ली छोटंसं काश्मीर केस आपले आपला महाराष्ट्र फार मोठा आहे
प्रत्येक गोष्टीचा आता पॉईंट विचार करायचा बरोबर. ठरले 4 मेडिसिन केली प्रॅक्टिस नाही. त्यामुळं इथं आलं की सगळं काही चेंज होऊन जातंय. वाचू शकता मेडिसिन किती चांगल्या म्हणजे बोलतात आणि सगळे मुक्ती आणि सगळ्याबद्दल असं जर बघा की तर खूप म्हणजे ते पेशंट येतात बोलतात त्यांना थोडं स्पेशल ट्रीट करा असं मत असतो कारण की हे माइंड अँझायटी जनरली सॉल्वेशन अबाउट प्लस एक्सेसिव्ह कधी कधी ओव्हर कॉन्फिडन्स ओव्हर रिलिजियस काय डेंजरस होऊ शकतं हे इथले